हाय, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर मी बाहेर आलेले आहे आणि मी कुठे आलेले आहे? वीर माता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू. तर मी फिरायला आलेले आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी कधीच झूला गेलेले नाहीये आणि काय काय असतं हे बघण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर म्हटलं चला जाऊ आणि दाखवू मला पाणी. तर तिकीट माझं काढून झालेलं, पण तुम्ही जर यायचा विचार करत असाल तर तुम्हाला एक पूर्वकल्पना असावी म्हणून मी त्याचा एक व्हिडिओ घेतलेला, ज्यात लहान मुलांचं मोठ्यांचं किती तिकीट आहे, जर तुम्ही कॅमेरा सोबत नेत असाल तर त्याचं पण तिकीट लागतं आणि मोबाईलवर शूट करत असाल तर त्याला काहीही चार्जेस नाही आहेत. तर इथे आल्यानंतर एकदा तुमचं बॅगमध्ये काय काय आहे ते चेक केलं जातं आणि इथे भरपूर भरपूर झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वेली आहेत, औषधी पण वनस्पती भरपूर आहेत इथे. आणि इथे हा मॅप आहे, कुठल्या दिशेला काय आहे असं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. तर हा मॅप बघून झाल्यानंतर मी निघाले. हा लोखंडी तोफ म्हणतात याला, जो आधीच्या काळात युद्धाच्या वेळी वापरला जायचा. यात तो गोळा टाकून मग युद्ध पार पाडली जात होती. तर असा हा व्ह्यू जो खरंच खूप सुंदर वाटत होता बघायला. बऱ्याच ठिकाणी काही काम चालू असल्यामुळे ते बंद केलं होतं. इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि बऱ्याच ठिकाणी झाडासोबत त्याची नेमप्लेट पण आहे, म्हणजे आपल्याला बघता येईल की कुठल्या प्रकारचं झाड आहे. पण हे एक जे झाड आहे ना, ह्याचं खोड खूप मोठं आहे, दिसतंय, आणि ह्याच्यावर एक पान सुद्धा नाहीये, एक पान सुद्धा नाही. चला पुढे दाखवते काय दिसतंय अजून. हत्ती आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे. तर इथे असे 4-5 जे गेट दिसत आहेत, इथे हत्ती राहतात. म्हणजे त्यांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर ते तिथे आत जातात सावलीत आणि आत जाऊन तिथे ते बसतात, उभं राहतात. वॉटेवर जे काय करत असतील तिथे त्यांचा चारा वगैरे असतो खाण्यासाठी. बाहेरही चारा आहे, तिथे त्यांना तलावासारखं जे काय पाणी वगैरे केलेलं आहे ते त्यात बसून आंघोळ करतात, पाणी पितात आणि पुन्हा जेव्हा त्यांना सावलीत जावं असं वाटतं तेव्हा ते सावलीत जातात. हे बघा किती छान त्यांना जागा केलेली आहे. मग इथे आम्हाला दिसली वाघाची मावशी, म्हणजेच आपली मनीमाऊ. इथे सिंहसाठी ही जागा केलेली, पण सिंह अजून आलेला नाहीये. सिंह येणार आहे असं तिथे बाहेर बोर्ड होतं. कदाचित सिंह आल्यानंतर इथे काचेचे फ्रेम, काचेने पूर्ण हे कव्हर करतील, म्हणजे सिंह आत राहील आणि आपण त्याला बाहेरून बघू शकू. त्यानंतर इथे दिसत होतं की लांडगा सिंह, अस्वल, तरस असं बरंच काही आपल्याला बघायला मिळेल. आता थांबा, मी येत आहे, म्हणजे कोल्हाही इथे अजून अवेलेबल नाहीये. इकडे पुढे काहीतरी दिसतं, इथे काहीतरी इंटरेस्टिंग बघायला तिकडे आहेत. अरे देवा, अरे देवा. यावरून लक्षात येत आहे की पुढे अस्वल आहे. आता सिंह तर नव्हता, कोल्हा नव्हता, अस्वल आहे की नाही ते आता आपल्याला बघितल्यावरच कळेल. अस्वलला आवडणारं फळ मग आवडतं काय होतं आणखी? ओके, तर अस्वल दिसलेला आहे. शांत बिचारा बसलाय, एकटाच खेळतोय. ही पूर्ण जागा जी आहे ती अस्वलसाठी आहे. तिथून आम्ही निघाल्यानंतर मला हे सुंदर अशी वॉल दिसली आणि मी इथे बरेच फोटोज काढले. त्यानंतर मला दिसलं वाघ. ओके, इकडे वाघ आहे. वाघासाठी काय काय आहे ते सगळी माहिती इथे लिहिलेली आहे आणि वाघ बघण्यासाठी सगळे थांबले होते की आत्ता वाघ येईल, तेव्हा वाघ येईल, आणि वाघ मला येताना दिसला. सगळे कसे थांबलेत वाघ दिसेल म्हणून. ऊन असल्यामुळे बरेच प्राणी ना आत जाऊन त्यांना जिथे सावली असते तिथे जाऊन बसतात आणि
वाघ आलेला आहे. नंतर त्याचा स्पीड माणसांना बघितल्यानंतर असा स्पीड वाढला त्याचा, पण काच असल्यामुळे तो काही करू शकत नव्हता. पण तो त्याचं प्रेम व्यक्त करत होता. काच असल्यामुळे माणूस किती बिंदास वाघासमोर होता, आणि हेच जर काच नसती तर एवढी गर्दी, एकही जण तिथे दिसला नसता, सगळी पळापळ झाली असती. मीही नसते. आणि शेवटी वाघ निघालेला आहे पाण्याकडे. त्याला वाटलं असेल, चला आता बराच वेळ उन्हात राहून आपण थकलेलो आहे, थोडस थंड पाण्यात जावं, आंघोळ करावी, पाणी प्यावं. तसं ना, प्राण्यांचं कसं असतं, तेच पाणी प्यायचं, त्याच पाण्यात आंघोळ करायची. मी म्हटलं बघू हा पाण्याच्या खालनं कसा दिसतोय आपल्याला. पण पाण्याच्या खाली पाणी एवढं दूषित होतं की तो दिसतच नव्हता. पण बराच वेळ हा पाण्यात असाच बसून होता. मग आम्ही निघालो पुढे काही दिसतंय का ते बघण्यासाठी. तर 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 पुढे आल्यानंतर आम्हाला दिसलं स्पॉटेड डिअर, पेंग्विन, सांबर, पाणघोडा. म्हटलं इथे जाण्याआधी कॅन्टीन लागला आम्हाला, तर विचार केला की आधी काहीतरी खाऊन घ्यावं आणि मग पुढे निघावं. तर इथे बरंच काय काय होतं, समोसे, वडापाव, बर्गर, कॅफे, कोल्ड ड्रिंक. कॅफे यांनी बरेच थोड्या थोड्या अंतरावर ठेवलेले होते, म्हणजे जर कोणाला इथे नाही वाटलं तर ते पुढे जाऊनही खाऊ शकतात. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो पानघोडा जिथे होता तिथे. तर 2 पाणघोडे हे पाण्यात आहेत. वाचलेल्या माहितीवरून असं लक्षात आलंय की पाणघोडा जो आहे तो पाण्यात गेल्यानंतर 7 मिनिटानंतर श्वास घेण्यासाठी बाहेर येत असतो. तर 7 मिनिट आम्ही आता वेट करणार आहे. माहित नाही तो कधी गेलाय, म्हणजे आता तो येण्यातच आहे बाहेर. बराच वेळ वेट केल्यानंतर पुढच्या ठिकाणी आलो, तिथेही पाणघोडे होते. तिथेही 2च पाणघोडे होते आणि तेही पाण्यात होते. तेही बाहेर निघाले नव्हते, कारण पाणघोडा हा जास्तीत जास्त पाण्यात असतो. कारण त्याचं जे कातडं असतं ते खूप जाड असतं आणि त्यामुळे त्याला खूप गरम होतं. त्यामुळे पाण्यात राहणं त्याला जास्त आवडतं, पाण्यात खेळणं त्याला जास्त आवडतं. इथेही बराच वेळ वाट बघितली, पण पाणघोडा काही पाण्याबाहेर निघेना. शेवटी आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी, आणि तिथे होते माकड. माकड आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. आमच्या सेटवरही बरेच माकड असायचे. पण आता आले आहे, आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची माकडं होती, म्हणजे त्यांची नावं. माकड म्हटलं की आपण प्रत्येक जण माकडच म्हणतो, आपल्याला त्यातले त्यांच्या जाती प्रजाती फार काही माहीत नसतात. पण इथे वेगवेगळ्या प्रकारची माकड बघितली. या माकडाचं नाव होतं तर याचं नाव होतं रिसस मॅकक. हा भारतामध्ये, बांगलादेशमध्ये, पाकिस्तान अशा बऱ्याच ठिकाणी आढळला जातो. रिसस मॅकक बघा कसे बसले. हा काहीतरी विचारात आहे, तो त्याच्या बाळाची केअर करतोय, म्हणजे क्लीन करणं काम चालू आहे. पुढे आल्यानंतर तिथे होता 12 शिंगी हरिण. तर इथे हे सगळे झाडाखाली सावलीत होते. झाडाचं खोड आल्यामुळे ते प्रॉपर दिसत नव्हते. हे बघा, त्यांच्यावर व्हाईट कलरचे असे छोटे छोटे पट्टे किंवा स्पॉट दिसतात, असं आपण म्हणू शकतो.
झाले. इथे होता सांबर. सांबर एकच होता एवढ्या पूर्ण जागेत, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की हे गाईचं पिल्लू आहे की काय, पण तो सांबर होता. त्याचे शिंग झाडामुळे की काय दिसत नव्हतेच, पण जसं त्यांनी इथे दाखवलंय त्यावरून की त्याची खूप मोठी शिंग असतात. पुढे होतं पेंग्विन, कासव, फुलपाखरू, पाणपक्षी. मग मी निघाले छोटे छोटे काटेरी रोप बघण्यासाठी. रोप म्हणजे छोटी छोटी कुंडीत लावू शकतो अशी झाडं होती, पण आपल्याकडे शक्यतो काटेरी झाडं ही घरात ठेवत नाहीत. हे जे आहे ना, हे जे झाड आहे ना, त्याला काय कुबेरचं झाड म्हणतात वाटतं. आणि हे घरात ठेवल्याने ना आपल्याकडे खूप पैसा येतो. ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक पान लावलं तरी जगतं, असं ते कमळासारखं फुलतं, असं मला माहिती. हा छोटा ॲलोवेरा वाटतं, छोटा ॲलोवेरा. गिलकीची भाजी, शेंगा. हे ॲलोवेरा आहे पण ते आत ह्याचा जीवच नाही झाला या झाडात. हे काहीतरी वेगळं. आता तिकडे फुलपाखरू आहेत, ते आपण बघणार आहेत. नेहमीपेक्षा वेगळं काही दिसतंय का ते बघूया. हे झाड बघ. आता इथून पुढे पक्षी दिसणार आहेत. मोर पण दिसतोय म्हणजे असा नाही दिसत आहे, तसा दिसणार आहे तसं. खूप जवळून दिसतंय. वाव. ह्याचं नाव काय? धनेश मालाबार. आधी मला वाटलेलं त्याची वरची जी चोच आहे ती तुटली आहे की काय, पण सगळ्या पक्ष्यांची सेमच दिसते. त्याच्या चोचीने त्याच्या मानेला वजन येते की काय, झुकते त्याची मान, असं झालं मला. वाव, मस्त. हे जे त्यांच्यासाठी जंगलासारखा सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहे, म्हणजे जंगलात जसं कुठे कुठे होल, खड्डे आणि त्यांना लपण्यासाठी जी जागा दिसते भिंतींमध्ये कोरून ठेवलेली आहे, आणि फांद्या, झुला वगैरे, ते सगळं बघून मला खूप बरं वाटलं की त्यांना जसं ते जगतात त्यांना तसं जगायला मिळतंय. कारण बाकीचे प्राणी मी बघितले तर ते खूप छोट्या छोट्या जागेत होते, म्हणजे त्यांना हवं तसं ते मोकळं फिरू शकत नव्हते. ओके. आणि बऱ्याच ठिकाणी एक एक दोन दोन, इकडे पॅरेट.
एवढा मोठा पोपट आणि कलरफुल मी पहिल्यांदा बघितला, कारण आधी जे मी बघितलेले ते छोटे छोटेच होते आणि त्यांच्या मानेवर असं पिंकिश कलर नव्हता. हे मिरची खातोय. वाव, स्ट्रॉबेरी. तिथे कॅमेऱ्याच्या वरती पण बसलेत. जेव्हा खूप असे घोळग्याने पक्षी प्राणी असतात ना, ते बघायला खूप छान वाटतं. एक एकटे असले की मलाच असं वाटतं की यार हे एकटे, मग यांच्यासोबत खेळायला, यांच्यासोबत फिरायला, इथून तिथे उड्या मारायला कोणीच नसेल. तर पक्ष्यांना बघून मला छान वाटलंय. हे इथे पण पॅरेट आहेत बघ, किती जवळ बसलेत. चला नेक्स्ट आपण काय आहे ते बघू. इकडे पण पॅरेटच आहेत. इकडचा वेगळा दिसतोय बघ. तिकडे जो होता ना त्याला पिंक कलर होता मानेला, आणि हा थोडासा काही यांना आहे काही यांना नाहीये. ब्लॅक कलरची रिंग दिसते मानेला, आणि काही पॅरेट कलरचेच आहेत. हे बघ ह्या साईडला इथे मटके ठेवले त्यांना घरट म्हणून. हे पण चांगली आयडिया आहे. पाणी संपलेलं आहे यातलं. इथे अजून काही दिसलेलं नाही. काही दिसतंय का, काही दिसतंय का? इथे खारुताई आहे. खारुताई खूप वेळा सेटवर बघितलेली आहे. खूप 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 जवळून बघितलेली आहे, हातात घेऊन बघितलेली आहे. तिकडचा पोपट उडून इकडे आलाय. या पोपटच्या पंखांवर बघ असे येल्लो येल्लो डॉट दिसत आहेत. स्पॉटेड पॅरेट. तो कावळाच आहे ना? कावळाच असेल, कारण हे ओपन आहे ना, कोणी येऊ शकतं इथे. त्या साईडने ओपन आहे. आणि ह्या पॅरेटचं नाव काय काय आहे? सैन्य मकाऊ. हा खूप मोठा आहे, पण इकडनं शॅडो येते ना त्यामुळे तो ब्लॅकिश दिसतोय, पण तो खूप जास्त कलरफुल आहे. त्याची शेपूट जी आहे, त्याची जी टेल आहे ती मोरपंखी, रेडिश, बर्गंडी, पॅरेट असं खूप छान कलरफुल आहे. तो जर पूर्ण बघायला मिळाला तर. या साईडला इकडे दिसतात बघ. ऍक्च्युअल कलर नाही येते त्याचा, शॅडो असल्यामुळे, पण खूप सुंदर कलरफुल आहेत ते. राखाडी पोपट, जो पूर्ण कबूतर सारखा राखाडी दिसतोय, त्याच्या पंखांच्या खाली रेड कलर आहे. या साईडला या इकडनं दिसेल. आफ्रिकन ग्रे पॅरेट. हा आफ्रिका साईडचा दिसतोय. झूम केल्यावर. हा, पण त्याचा जो रेडनेस आहे तो दिसत नाहीये पंखांखालचा. उडताना खूप छान दिसत असेल तो. ह्या छोट्याशा दोनच दिसल्या आफ्रिकन पॅरेट. या छोट्याशा दोन पक्ष्यांसाठी एवढं मोठं नेट करून ठेवलंय जेणेकरून त्यांना व्यवस्थित उडता यावं. त्याची शेपूट आहे ना, असं वाटतं ती कट केलेली आहे. अशी लांब, जशी पोपटाची लांब लचक होती तशी शेपूट नाही वाटत आहे त्याची. नेक्स्ट लव बर्ड्स दिसत आहे. कॉकटेल, ह्याचं नाव कॉकटेल आहे. इकडे हे बघ, खाली खाली लँडवर दिसत. इथे खूप सारे लव बर्ड्स दिसतात, म्हणजे ज्याला आपण लव बर्ड्सच म्हणतो, पण ते आहेत कॉकटेल. ग्रे कलर, येल्लो कलर, स्पॉटेड ग्रे अँड व्हाईट कलरचे खूप सारे आहेत. आणि मोर आहे इथे लिहिलेलं, पण मोर इथे दिसत नाही. इथे फक्त लांडोरच दिसते. पण कॉकटेल खूप आहेत, खूप बऱ्याच प्रमाणात दिसतात. हे तेच आहे, तिथून इथपर्यंत तेच आहे. हे व्हाईट कलरचं एक दिसलं.
मला वाटतं हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तिथे सगळं कोथिंबीर, टोमॅटो आणि बरंच काही. पक्षी भरपूर दिसले प्राण्यांपेक्षा. इथे काय आहे? इथे काहीच नाही आहे. इथे इथे चिमण्या, कावळे दिसत आहेत, बाकी काही नाही. आता मला वाटतं इथून पुढे काहीच नसेल. तिथे किती कासव वगैरे किती काय काय बघितलं. इथे काहीतरी बघायला मिळव. हा, इथे पाणी दिसतंय म्हणजे इथे कासव आहे, कासव आहे. इकडे जवळून बघ. असे कासव माझ्या मामाकडे पण आहे. कासवाचं नाव नाही दिसत इथे, पण कासव पण भरपूर प्रमाणात दिसत आहे. हे खूप इथे या साईडला तर खूपच जवळून दिसतात बघ. वाव. हा जो आहे ना, हा पूर्ण ब्लॅक आहे आणि तिकडे जो आहे तो त्यावर प्रिंट आहे, डिझाईन आहे, तो तिकडचा वेगळा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कासव आहेत. कासव कासव. इकडे काय? इकडे पण कासवच आहेत. इकडे अजून वेगळे कासव दिसत आहेत. इथले कासव अजून वेगळे दिसत आहेत. हे एकदम छोटे छोटेसे असे 1.5 बिल्लास एवढे असतील. आणि हे तिकडचे कासव पाण्यात होते, इकडचे जमिनीवर आहे, फिरतायत. आणि यांच्या पायांना माशाच्या अंगावर कसे खवले असतात तसे यांच्या पायांवर खवले दिसतात. आणि ह्याचा शेप ना असा उभट आहे, ते बसके होते. आणि जर बघितलं ना तर बरेच जे कासव आहेत ते फक्त दिव्याच्या खालीच जाऊन बसलेले आहेत. भूक लागेल तेव्हा फक्त जाऊन खाण्यासाठी जातात, ते खातात आणि खाऊन झालं की परत दिव्याच्या खाली येऊन बसतात. म्हणजे कदाचित ते गरमीत राहणारे असतील. वाळवंटातले वगैरे तर नाही. बुट्टी कासव म्हणतात त्याला, बुट्टी कासव. इथे बघ कासवाची माहिती लिहिलेली आहे. ह्यांना अंडे द्यायचे असेल ना तर मातीत खड्डा करतात आणि तिथे एका वेळेस 7 अंडी देतात. अंड्यातून बाहेर पडल्यावर 24 तासाच्या आत पिल्ले जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. पिल्लांना जन्मतःच अंडेचे कवच फोडण्याचे साठी दात असतात. म्हणजे ते स्वतःच बाहेर निघायचं असेल तेव्हा स्वतःच्या दातानेच कवच फोडतात आणि बाहेर येतात. आणि हे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त आणि फक्त व्हेजिटेबल्सच खातात. चलो, आता पुढे आपल्याला दिसणार आहे मगर. जर पाण्याच्या बाहेर आला तर दिसेल. बघूयात मगर दिसतोय का. पण हे पूर्ण पॅक केलेलं आहे, जिथे दाखवलं होतं मगरचं ते. बघू. असं वाटतं खूप काही लिहिलेलं होतं, तरस वगैरे, ते पण नाही दिसले आपल्याला. फिरून फिरून खूप थकलेलो आहे, त्यामुळे थोडा वेळ म्हटलं बसूया. एवढ्या ह्याच्यात माझ्या ड्रेसला, माझ्या टॉपला मॅचिंग मला एक छोटस फुल दिसलेलं आहे. ते छोटस आहे. तुम्हाला एक गंमत दाखवते बघा. इथे ना ग्रिल लावली आहे की कोणी आत जाऊ नये म्हणून. पण आपले इंडियन पॅरेंट्स आत उड्या मारून मुलांना नेऊन तिथे त्याच्यासोबत फोटोज काढतात. हे बघा, इथेच नाही, हे जिथे जिथे आहे तिथे प्रत्येक ठिकाणी हेच घडतंय. असं इथे ना खूप 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 प्रकारचे, वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत, वनस्पती आहेत, वेली आहेत. पण त्यांची नावं सांगत बसले तर मला वाटतं 2 दिवस निघून जातील. इतके झाडं आहेत बघा, सगळीकडे झाडं आहेत. मी फक्त माझा फोकस जो आहे तो फक्त प्राण्यांवर आणि पक्ष्यांवरच आहे. तर बघूया, ह्या साईडला अजून काही पक्षी दिसत आहेत.
वर्क इन प्रोग्रेस. पाण पक्षी. हा माकड नाही माकड नाही. एवढा मोठा बघतो. नेमका झाडांच्या फांद्यांच्या आत गेलाय तो. पण हे सगळे पक्षी पाण्यात राहतात. हे पक्षी बाहेर उडू नये म्हणून याला पूर्ण नेटने कव्हर केलेलं आहे. बघितलं तर म्हणजे हे फक्त इथल्या इथेच उडू शकतात. एवढा खर्च करून त्याला आणलंय तर मग ते तेवढं प्रिकॉशन तर घेतीलच. खूप मोठे मोठे पक्षी आहेत पण ते नेमके त्या साईडला आहेत त्यामुळे ते दिसत नाहीयेत. फक्त ओ तिकडे गेला तो. तिकडे मध्ये पण एक आहे ना पिंकिश आहे, हा ब्लॅक आहे, तो येल्लो होता. मोर नाही दिसला ना अजून. फायनली दिसला. यांनी जो पण पालापाचोळा घेऊन घरट बांधलेला आहे ते सगळे घरटे सुकलेले आहेत. इथल्याच झाडांची पानं फांद्या घेऊन घरटे बांधलेली आहेत. पण ती घरटी एवढी विरळ आहेत की वर अंड ठेवलं जरी त्यांनी तर ते खाली पडेल असं वाटतंय. हा इथे एक समोर तो एक हा एक ह्याची चोच येल्लो कलरची आणि लांब लचक आहे. तो ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि त्याची चोच छोटी आहे. आपण मोठ्यांना बघण्याच्या नादात लहानांकडे लक्षच देत नाहीये. ते इतके जवळ आहेत. प्राणी पक्षी म्हणण्यासाठी बोलते की तो प्राणी तर आहेच पण त्याला पंखही आहेत म्हणजेच पेंग्विन. तर पेंग्विन म्हटलं ना की लहान असताना टाकाऊ पासून टिकाऊ बनवायला जेव्हा सांगितलेलं तेव्हा मी एकचा पेंग्विन बनवलेला. त्याला घोटिओ पेपर जे आपण म्हणतो ब्लॅक कलरचे लावून आणि आय ड्रॉपचं जे वरचं टोप पण असतं जी कॅप असते ती लावून आपण सहज पेंग्विन बनवू शकतो. आणि आज त्यानंतर मी पेंग्विन असा माझ्या डोळ्यासमोर बघते. तर पेंग्विनसाठी एकदम त्यांना जे हवं ते टेम्परेचर सेट केलेलं आहे. इथे जास्त जोरात बोलायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं कारण त्यांना जास्त आवाज सहन होत नाही. आणि बरेच वर्ष आधी भारतात पेंग्विन आणलेले पण टेम्परेचर त्यांना जे हवं ते न मिळाल्याने काही त्यातले मृत पावले होते. पण आता ते अगदी व्यवस्थित आहेत.
बघा बरेच पेंग्विन इथे दिसत आहेत आपल्याला. तर पेंग्विन बघून झाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर एक म्युझियम होतं, तिथे जायचं होतं म्हणून आम्ही निघालो. पण म्युझियम जे होतं ते बंद होतं. काही कारणास्तव त्यांनी बंद ठेवलं होतं. आता काय करायचं म्हणून आम्ही राणीच्या बागेतनं निघालो. राणीची बाग म्हणजेच जिजामाता उद्यान. मुंबईमध्ये त्याला राणीची बाग असं म्हटलं जातं. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लव्ह यू ऑल. टेक केअर अँड थँक यू सो मच ब्लॉग पूर्ण बघितल्या.